बरं, चला मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला 36 छातीचा प्रिन्स कट ब्लाउज कट करून दाखवणार आहे. तो पण अगदी साध्या सोप्या पद्धतीत की बघितल्यावर लवकर तुमचं लक्षात येईल कसा कट करायचा म्हणून. त्यामुळे आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो. तर मग आपण आता सुरुवात करूया. प्रिन्स कट ब्लाउज कट करते मी आता 36 चेस्टचा. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवलं आहे. आपण पेपर पॅटर्न केला आहे, अस्तरचं कापड आहे आणि ब्लाउज पीस. कारण की जे करून व्हिडिओ छोटा व्हावा त्यासाठी मी पेपर पॅटर्न केलेला आहे. तरी पण मी आता हे अस्तरवर पेपर पॅटर्न आखून तुम्हाला सर्व पद्धतीने व्यवस्थित माप सांगणार आहे. आता ही बंद बाजू आपल्याकडे केलेली आहे आणि ओपन बाजू या बाजूला ठेवलेली आहे. समोर हे 1 मीटर कापड आहे, कारण की याच्यात आपल्याला कोटच्या फुल स्लीव्ह घ्यायचे आहेत मुंड्यापर्यंत. खुब्यापर्यंत. तर हे 1 मीटर कापड घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला खुब्यापर्यंत 22 स्लीव्हचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 मीटर कापड लागतं. आता ही मार्जिन मी आधी आखून घेते. व्यवस्थित माप कशी टाकायची ते सांगते. करायचं माप आहे आपण ब्लाउजच्या मापानुसार काढून घेऊया. गळ्याचे माप ब्लाउजची उंची 14 आहे. त्यात आपण 8 इंच मिळवू.
14.5 झाली. ब्लाउजची छातीचं माप. ब्लाउज आहे आपला 36 छातीचा, त्याचा आपण चौथा केलाय 9. त्याची घडी आहे 9. त्याच्यामध्ये आपण मिळवलंय 1.5 इंच. तसंच खाली पण आपण 1.5 इंच मिळवलंय. आणि छातीच्या मापानुसार आपण त्याचा मीला खोली घेतली 5.5. तसेच आपण शोल्डर सुद्धा 5.5 वर घेतला. आणि मागचा गळा हा आपल्या ब्लाउजच्या मापानुसार आवडीप्रमाणे द्यायचा. आता याचा ब्लाउजच्या मापाचा गळा 7.5च आहे, पण त्यांनी आपल्याला अर्धा पाऊण इंच खाली घ्यायला लावलाय. त्यासाठी मी मापाच्या ब्लाउजानुसार खाली घेतलाय. ब्लाउजावर माप घेताना 7.5च आहे. मी घेताना 8.25 घेतलाय. पण गळ्याचा स्टेप काही मी अजून देणार नाही, तो नंतर देणार. पुढचा गळा नॉर्मली 36 छातीचा 6 किंवा 5.25 इतकंच असतो. पण ब्लाउजाच्या मापानुसार आणि त्यांच्या आवडीनुसार याचे पुढच्या गळ्याचे माप 7 7.25 आहे. तर मी तेच टाकले, कारण की त्यांनी तसंच शिवायला सांगितलंय मापाचा आहे तसा. आणि गळा रुंदी 2.25 टाकले. तसेच इथे पण 2.25 मायनस करून गळा रुंदी घेतली आहे. तर आपल्याला आता आणि टक्ससाठी 1 इंच इथे दोघं बाजूला 2 इंच घेतले आहे. ते मायनस करून हा भाग मी कट केलेला आहे. तर आता आपल्याला खाली 1 इंच मार्जिन घेऊन माप वाढवायचे. आणि बटन पट्टीचा भाग आहे, तिथे आपण अर्धा इंच वाढवायचं आहे. त्यानंतर आपल्याला कटिंग करावं लागतं. जे माप आहे त्या मापानुसारच आपल्याला माप टाकावं. तसेच आता या भागाला आपण वाढवून घेतला 1 इंच. तसेच या भागाला सुद्धा आपण 1 इंच वाढवून घेतला. जसे आपण इथे 1 इंच मायनस करून कट केलाय, तसंच इथे सुद्धा आपण 1 इंच मायनस करून कट केलाय. 1 इंच आणि हा 1 इंच प्लस 2 इंच मायनस. तर आता आपण या भागाला वाढवू. तसेच इथे पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचं. पण आपल्याला अजून इथे साईडला बाजूला आपल्याला जास्त
वरच्या बाजूला उंडा खोलीला जवळ इतकी वाढवायची गरज नाही आपल्याला, कारण की खाली आपला 2 इंच मायनस होतोय, त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला वाढवायचं आहे. तसंच इथे अजून अर्धा इंच वाढवून घेऊया. तसं तर ते नंतर कट करावा लागतो आपल्याला, पण तरी वाढवून घेऊया. कटोकट आहे, ते जागा नाही आपल्याला, तरी ठीक आहे, ते होऊन जाणार आहे. आणि त्या स्कर्टची उंची आपण मापानुसार घेतलेली आहे. 36 छातीचा उंचीचा माप बघितलं तर गळ्याची उंची वजा करून आपले 7.5 उंची आहे. त्यानुसार आपण उंचीच्या खालून 5.5 आणि उंचीच्या शोल्डर पासून तर मध्यभाग चेस्टचा भाग तिथे 10 वर आपली मार्जिन येते. उंची जास्त असली तर 10.5 पर्यंत येते. तसेच आपण आता आपल्याला दोघं मिळून हे स्टिच करायचं आहे. हे लक्षात घ्या, सोप्या पद्धतीचं प्रिन्स कट आहे. याला जास्त कुठं मार्जिन नाही, जास्त कुठं पॉइंट नाही, काय नाही. तर तुमचं लक्ष देण्यासाठी अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगत आहे. आता ही स्लीव्हचं आपलं नॉर्मली माप आहे. 10 ब्लाउजाची उंची आहे 10. ब्लाउजाची घडी आहे 17. म्हणजे हे आपलं डबल पदरी आहे. म्हणजे अशी आपली ब्लाउजाची निर्णय 4 पदरी केलं तर 8.5 होणार आहे. आपली ब्लाउजाची उंची आहे 10. तयार. त्यात आपण मिळवलाय 1 इंच आणि आपल्याला स्लीव्हला पफ करायचे आहेत. त्यांनी पफ सांगितले. कस्टमरचा ब्लाउज आहे, त्यांच्या आवडीनुसार आपल्याला तो कट करायचा आहे. इथे आपल्याला वरती पफ घ्यायचा आहे. तर पफ घेण्यासाठी जवळजवळ मी ते 3 इंच वाढवले. खाली आपला उंडायची फिटिंग सोडून 2 इंच जास्त घेतले. तर हे
करूयात मग आपण अस्तर कट. आता मी गळा नाही करणार, गळ्याला मी नंतर सेट देईन. त्याला बाहेर बाहेर कट करून घेणार आहे. जर तुम्हाला नाहीच कळालं तर तसं तुम्हाला डबल गडी जर लक्षात येतो नाही येतो म्हणून विचार करते. परत मग आपण घडी घेतली 8 इंच रुंदी. त्यासाठी आता आपल्याला वायुदार द्यायचा आहे. तो ऑलरेडी मी दिलेला आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत दाखवते. आता इथून आपल्याला तर हे आपण नॉर्मल आपल्या स्लीवचा 2 इंच ते आपण मार्जिन करतो. तर याला मी 2 इंच न करता अजून त्यात 1 इंच ॲड केला, म्हणजे 3 इंच वाटून मार्जिन केलं. आणि इथून अशी क्रॉस लाईन घेऊन इथे मी पॉईंट देऊ. नॉर्मल करायचं सेट झालं, पण आपल्याला काही ते नाही कट करायचं, आपल्याला काही इथून करायचं. तर आता तुम्ही इथून देणार आहे. आणि तसंच इथून अर्धा इंच आपण पॉईंट दिला. आता या पॉईंटच्या अर्धा इंच खाली अर्धा इंच वर. तर
दाखव. बाईचा पुढचा, हा बाईचा पुढचा भाग आणि हा येतो बाईचा मागचा भाग म्हणजेच वरचा. आणि इथून 3 इंच. तर आता आपल्याला बाहेरच त्याचं सेप आपल्याला परत अर्धा इंच वाढवून असं द्यायचं आहे. इथे आतमध्ये नाही कट करायचं आहे, तर बाहेर अर्धा इंच जवळजवळ येतं आहे. आणि खालचा आपला दंड 5 फिटिंग ते भाग सोडून त्यात आपण 1.5 इंच घ्यायचं. तसं मी 1.5 इंच मार्जिन केलेलं. आता आपण हे कट करून घेऊया. आपले पप्परचे कटिंग. आपल्याला इथून आपला हिंडा जोडायचा आहे आणि इथून आपल्याला लिप्स घ्यायचे आहे. हा आपला पॉइंट सेंटर. कट करायचं आपल्याला मेन कट करून घ्यायचं. एक साईड, फ्रंट साईड आणि स्लीव आपला आता कट करून झाला आहे. तर तुम्ही या पद्धतीने कट करून बघा आणि ब्लाऊज परफेक्ट बसतो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.